नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर भावांनो, काल आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP फाईल यावर व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये जे नवरदेवाचे नवरी मुलीचे जे फोटो आपण ब्रश PNG मध्ये ॲड केले, कसे केले हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण प्ले स्टोअरवरनं हे पाहू शकता IBIS पेंट X हे तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। असा इंटरफेस दिसल्यानंतर इथं बघू शकता डाव्या साईडला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पाहू शकता इथं तुम्ही 5000 बाय 5000 ही तुम्ही साईज सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे, तर ओके मारायचं आहे। इथं ओकेवर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर इथं उजव्या साईडला बघू शकता लेयरचा ऑप्शन आहे, या लेयरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता नॉर्मलच्या वरती ट्रान्सपरंटचा ऑप्शन आहे, बघू शकता 3 नंबरला। या ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे, ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं बघू शकता डाव्या साईडला एक कॅमेराचा ऑप्शन आहे, या कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि जे मी तुम्हाला ब्रशची PNG दिली आहे ती तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे। हे पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ही ब्रशची PNG ॲड करून घ्यायचे। पाहून यामध्ये तुम्ही दुसरी कोणतीही PNG वगैरे ॲड केली तरी चालेल। त्यानंतर इथं कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल केल्यानंतर ब्रशची PNG आपली ॲड झाली आहे। त्यानंतर आपल्याला जो फोटो ॲड करायचा आहे तो ॲड करण्यासाठी परत कॅमेराच्या ऑप्शनवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे। आणि जो आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, समजा आता आपण एक मिनिट, समजा आपण इथं आता हे बघू शकता मंडपाचा घेतलेला आहे, म्हणजे हळदी समारंभासाठी लागणारी PNG आहे ही बघू शकता। अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओकेवर करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा फोटो परत कॅन्सल करायचा आहे, परत हा फोटो सेट होईल। तर या फोटोला आपल्याला मास्किंग करायचं, म्हणजे तो वरचा फोटो आहे तो ब्रश PNGच्या आतमध्ये येऊन जाईल। त्यासाठी काय करायचं, इथं खाली ॲरो आहे बघा, त्या ॲरोवर क्लिक करायचं आहे म्हणजे मास्किंग होईल। त्यानंतर इथं उजव्या साईडला बघू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे, ॲरो आहे बघा, त्यावर क्लिक करायचं आहे। आणि हे तुम्हाला पाहिजे तशी कमी जास्त वगैरे अशा पद्धतीने सेट करायचं आहे। त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमची PNG सेट होईल। त्यानंतर सेव्ह करण्यासाठी काय करायचं, इथं खाली शेवटला बघू शकता ॲरोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे। आणि इथं सेटिंग बरोबर असते, फक्त ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमची अशा पद्धतीनं PNG सेव्ह होईल। त्यानंतर तुम्हाला जर दुसरे पण PNG वगैरे ॲड करायचे असेल तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण हा फोटो डिलीट मारूया, पाहू शकता। परत दुसरा एक फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला। दुसरा या फोटो आपण घेऊया नवऱ्या मुलीचा वगैरे। आता इथं बघू शकता हा नवरदेवाचा फोटो आहे, इथं आपण ॲड केलेला आहे। हा बघू शकता अशा पद्धतीने फोटो आहे। त्यानंतर हा फोटोवर तुम्हाला ह्या फोटोची साईज वगैरे सेट करायची आहे। त्यानंतर सेट केल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचा असा इंटरफेस येऊन दिसेल। त्यानंतर इथं कॅन्सलवर क्लिक करून परत याला मास्किंग करायचं आहे, म्हणजे हा फोटो आपला नवरदेवाचा आणि कपलचा फोटो आहे तो आपला त्या ब्रश PNGच्या आतमध्ये येऊन जाईल। त्यानंतर इथं मास्किंगचा ऑप्शन आहे, या मास्किंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही त्या PNGला मास्किंग झालेलं आहे। त्यानंतर इथं प्लस उजव्या साईडला बघू शकता इथं ॲरो आहे, या ॲरोवर क्लिक करायचं आहे। आणि इथं तुम्ही PNG तुमची सेट करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता त्या ब्लूवर क्लिक बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसा
सेट करायचा आहे. अशा पद्धतीने सेट झालेला आहे. त्यानंतर तुमची PNG म्हणजे बॅकग्राऊंड सेट झालेला आहे त्या ब्रशवर फोटो. त्यानंतर ॲरोवर क्लिक करायचं आहे. ॲरोवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे आणि इथं ओके यावर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर ती तुम्ही जी PNG आपण टाईप सेव्ह केली आहे ती PNG सेव्ह होईल. तर तुम्हाला दाखवतो कशी सेव्ह झाल्या. परत गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीनं तुमची PNG वगैरे ते ब्रश PNG सेव्ह झाली. भावांनो ह्याची क्वालिटी तर तुम्ही चेक करायची म्हटली तर बघू शकता फुल साईजमध्ये क्रिएट झालेलं आहे. चला तर भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.